टेलिव्हिजन हे एक असामान्य परिणामकारक माध्यम आहे. यामध्ये लोकमत घडविण्याचं प्रचंड सामर्थ्य आहे. पर्सनल क्वेश्चन. ओके, पहले आप क्वेश्चन पूछिएगा. आजकल आपका धर्मेंद्र जी से कैसा चल रहा है? बहुत अच्छा चल रहा है. ही इज फाइन. टेलिव्हिजनची लोकशाहीमधील महत्त्वाची भूमिका जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. राजकीय स्वातंत्र्याची जपणूक करण्यासाठी बहुविध माहिती, वादप्रवाद, घडामोडी अशा अनेक कार्यक्रमातून होणारा लोकांचा सहभाग फारच महत्त्वाचा ठरतो. टेलिव्हिजन हे एक महत्त्वाचं साधन आहे ज्यायोगे सांस्कृतिक मूल्य आधुनिक समाजापर्यंत पोहोचवली जातात. वृत्तपत्र आणि मुद्रण माध्यमाबरोबरच टेलिव्हिजन हा सामाजिक आणि राजकीय दर्शन घडविणारा आरसा आहे. तसंच दुसऱ्यांकडे पाहण्याचा झरोखा किंवा खिडकी आहे. यदि आपको राजनीति में जी और अभिनय में इन दोनों में से किसी एक चीज का चयन करना हुआ तो आप किसका चयन करेंगे? मैं चाहूंगी ये कि मरते दम तक दोनों कर सकूं, क्योंकि किसी एक को भी गिव अप नहीं करना चाहती हूँ. लेकिन मैं अपने आप को पॉलिटिशियन नहीं मानती हूँ, पार्लियामेंटेरियन मानती हूँ. दोनों में फर्क है. टेलिव्हिजनमध्ये करोडो लोकांची मतं आणि त्यांच्या भावना मांडण्याचं सामर्थ्य आहे. टेलिव्हिजनमध्ये एकता घडवण्याची शक्ती आहे, त्याप्रमाणे दुही करण्याचीही ताकद आहे. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग अर्थात जनहितार्थ प्रसारणाच्या माध्यमातून नागरिक म्हणून आपण एकत्र येऊ शकतो आणि व्यापारी प्रसारणामुळे भिन्नही होऊ शकतो. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगला विस्तृत, सर्वसमावेशक ग्राहक आणि विशाल ध्येय धोरणाची गरज आहे. प्रसार माध्यमापासून दूर असलेला खेडूत केंद्रस्थानी असणं महत्वाचं आहे. असा माणूस दूरदर्शन किंवा रेडिओ कार्यक्रम कम्युनिटी सेटवर पाहू ऐकू शकेल. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टरनं अल्पसंख्याकांच्या प्रसारमाध्यमांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. मग ते गट वांशिक असोत, धार्मिक असोत व भाषिक असोत. याशिवाय प्रेक्षकांमध्ये चांगली आवड निर्माण करून शिक्षण आणि प्रगत गोष्टींच्या प्रसाराकडे विशेष लक्ष पुरवणं आवश्यक आहे. अशा गोष्टींकडे व्यापारी प्रसार करणारी माध्यमं क्वचितच लक्ष देतात. प्रेक्षक हा माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे. त्याची गरज लक्षात घेतली तर जाहिरातदार हे आपोआपच येतील. प्रेक्षक आणि जाहिरातदार हे दोघे माझ्या बरोबर असतील तर भागीदारांनाही फायदा होईल. कोणताही चॅनल, मग तो खाजगी असो वा पब्लिक असो, किंवा ऑस्ट्रेलिया, चीन सारख्या देशातील एखाद्या उद्योजकाचा असो, ते इथं भारतात येतात. ते भारत देश आवडतो म्हणून येत नाहीत. त्यांना इथं पैसा कमवायचा असतो, तोच त्यांचा उद्देश असतो. दूरदर्शनचा उद्देश केवळ पैसा उभारणं नाहीये, तर एक सशक्त देश घडवणं आहे. मला वाटतं पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगचं एक खास असं वैशिष्ट्य आहे. एकीकडे आपण पाहतो कमर्शियल चॅनल्स आणि दुसरीकडे सरकारी धोरणांचा पाठपुरावा करणारे चॅनल्स. या दोहोंमध्ये जो फरक आहे, जे अंतर आहे, तो फरक, ते अंतर जाणीवपूर्वक विस्तृत करणं हे खरं तर पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगचं मुख्य काम आहे. जनतेचे प्रश्न लक्षात घेतले पाहिजेत. रोज काही ना काहीतरी प्रश्न उद्भवतच असतात. उदाहरणार्थ, मी दिल्लीत राहतो. इथं सीएनजीची समस्या आहे. ही समस्या का निर्माण झाली, ती कधी सुटणार आहे, याविषयी लोकांच्या मनात उत्सुकता असते. देशामध्ये अचानक संकट उद्भवतात, आपत्ती येतात, दुर्घटना घडतात. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची 3 वैशिष्ट्ये आहेत मला वाटतं.
ते विधायक असलं पाहिजे, केवळ प्रतिगामी असू नये. त्यातून आजच्या प्रश्नांचाच नव्हे तर भविष्यातील प्रश्नांचाही उहापोह केला गेला पाहिजे, जेणेकरून सामान्य नागरिक वेळीच उपाययोजना करू शकतील. या जाणीवेतूनच AIR आणि दूरदर्शन या ऐतिहासिक दृष्टीनं महत्वाच्या संस्था निर्माण झाल्या. आज या संस्था जगातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्था आहेत. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाविषयी शंका घेण्याचं मुळीच कारण नाही. परंतु केवळ विस्तार आणि आकार संस्थेचं अस्तित्व आणि वैशिष्ट्य सिद्ध करायला पुरेसा नसतो. संस्थेची वाढ आणि गुणवत्ता ही केवळ ऐतिहासिक दुव्यानं सिद्ध होत नाही. कोणत्याही प्रगतिशील संस्थेला विशाल दृष्टिकोन आणि ठाम उद्देशाची आवश्यकता असते. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी कमर्शियल ब्रॉडकास्टर हा जनहितार्थ प्रसारणाचा अर्थात पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगचा उद्देश प्रत्यक्षात आणू शकेल का हे पडताळून पाहिलं पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर व्यापारीदृष्ट्या प्रसारण करणाऱ्या संस्था पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगचे उद्देश अंमलात आणू शकतील का हा महत्वाचा मुद्दा आहे. I don't think market forces नाही, व्यापारीदृष्ट्या प्रसारण करणाऱ्या संस्था take care of public. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगचं काम करू शकतील असं मला वाटत नाही. I'm not even saying अजिबातच वाटत नाही. if there is याचं कारण आहे sir, हे व्यावहारिक आहे का हे तपासून बघितलं पाहिजे. is it जगभर पाहिलं we've seen all of तर खाजगी संस्था फायद्याचाच विचार करतात. and any त्यामुळं private हे शक्य नाही, going to be मुळीच शक्य नाही. the bottom line. Therefore, either it pays for its त्यामुळं वाहिन्यांचा समूह देखील असा विचार करेल channels, असं मला नाही let's वाटत. say a bouquet of channels, will not want to have cross subsidies. आज आपण खाजगी वाहिन्यांचा विचार केला तर नॉन प्राईम टाइम मध्ये माहितीपट दाखवणाऱ्या काही चॅनल्सचा अपवाद वगळला तर सगळेजण जास्तीत जास्त धंदेवाईक प्रसारणाच्या मागे आहेत. प्रायोजित करण्याच्या मागे आहेत. ठळक घटना, बातम्या, हवामान हे सुद्धा प्रायोजित केलं जातं. प्रायोजित कार्यक्रमामुळे प्रायोजकाचं हित जोपासलं जातं, सामान्य माणसाचं नाही. प्रायोजकांना काय हवं असतं? चांगला कार्यक्रम, चांगला स्लॉट, असे कार्यक्रम जे लक्षवेधक, श्रवणीय, प्रेक्षणीय, रंजक आणि परिणामकारक आहेत. असे कार्यक्रम प्रायोजक त्वरित पसंत करतो आणि लगेच प्रायोजित करतो. बाजारपेठेला लक्ष केलेले कार्यक्रम पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगचा उद्देश साध्य करू शकणार नाहीत. कारण हे कार्यक्रम प्रेक्षकांना ग्राहक मानतात, त्यांच्याकडे नागरिक म्हणून पाहत नाहीत. Stay with us, don't go away. We'll be back in just a moment. Thank you so much. Get out the dandruff and get going. Bayshire, world's first ever. शेवटी व्यापारीदृष्ट्या प्रसारण करणाऱ्या वाहिन्या पैशावरच लक्ष ठेवून काम करणार. ज्यांच्याजवळ क्रय शक्ती आहे अशा प्रेक्षकांचाच ते विचार करणार, कारण हेच लोक जाहिरातदारांसाठी महत्वाचे असतात. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगला भारतासारख्या देशात महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. पाश्चिमात्य देशात, विकसित देशात नागरिक आणि ग्राहक एकच समजले जातात. आपल्यासारख्या विकसनशील देशात असं मानलं जात नाही. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टरला नागरिकांसाठी काम करायचं आहे, ग्राहकांसाठी नाही. दुसऱ्या देशांकडे पहा, अमेरिकेसारख्या देशाकडे पहा. तिथं कितीतरी वाहिन्या आहेत, तरीही पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग आहे. याचा अर्थ असा की अमेरिकेसारख्या आर्थिकदृष्ट्या प्रगत देशालाही पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची गरज भासते. आपल्यासारख्या विकसनशील देशाला तर याची गरज अधिकच आहे. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची आज उद्दिष्ट बदललेली आहे. 30 वर्षापूर्वीपेक्षा आज साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. तरी सुद्धा अनभिज्ञ राहून चालणार नाही.
शहरीकरणामुळं प्रश्न सुटलेले नाहीयेत. देशाचं हित कशात आहे, अहित कशात आहे, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. एकात्मिक प्रक्रियेचाही भाग महत्वाचा आहे आणि त्यामुळेच मला वाटतं दूरदर्शनचं अस्तित्व आवश्यक आहे. या प्रसारणात सर्व कॅमेरे, मायक्रो ट्रान्समिटर्स जहाजावरच आहेत. ओबी व्हॅन आणि कॅमेरामनमध्ये समन्वय साधणं कठीण असतानाही हे प्रसारण सुंदर होऊ शकलं. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही शैक्षणिक आणि आरोग्यविषयक टेलिव्हिजन कार्यक्रम हे उत्तम ठरू शकतात. डॉक्टर साहब नमस्कार. हाँ नमस्कार. मेरे को भूख नहीं लगता है डॉक्टर साहब. मैं 47 ईयर्स है मेरा. जी. लेकिन भूख क्यों नहीं लगता है, वही आपको पूछने का था. प्रकाश भैया, भूख नहीं लगना सिर्फ लीवर से नहीं हो सकता है. उसके लिए तो काफ़ी चीज़ हो सकती है, पेट में और भी कुछ तकलीफ हो सकती है. तो उसके लिए तो आपको डॉक्टर को बता के उनसे जांच करके उनके पास से ही दवा लेनी पड़ेगी. प्रेक्षकांना किंवा नागरिकांना विविध विषयांच्या कार्यक्रमात स्वारस्य असतं. बाजारपेठेच्या गरजेनुसार निर्माण केलेल्या कार्यक्रमात ते गोळीबद्ध करता येत नाही. इथं नृत्यप्रेमींना क्रिकेट आवडू शकतं आणि क्रिकेटप्रेमींना नृत्य आवडू शकतं. एखादी वाहिनी एखाद्या विषयाला वाहून घेते तेव्हा विविधता नाहीशी होते आणि त्यातूनच खास विषयावरच्या वाहिन्या निर्माण होतात. खेळ, सिनेमा, बातम्या, संगीत, निसर्ग, शॉपिंग वगैरे वगैरे. बहुकार्यक्रम वाहिन्या लोकांच्या विविध आवडी लक्षात घेतात. एकाच विषयाला वाहून घेतलेल्या वाहिन्या त्यामुळं इतर वाहिन्यांपेक्षा वेगळ्या दिसतात. त्यांचं अस्तित्व वेगळं दिसतं. आता आपण क्रिकेटचं उदाहरण घेऊया. क्रिकेटचा सामना आपण पाहतो, परंतु त्याच वेळी बहुआयामी, बहुरंगी कार्यक्रमांना आपण मुकतो आणि ते पाहणाऱ्या मोठ्या प्रेक्षक वर्गालाही दुरावतो. सामूहिकपणे कार्यक्रम पाहणारा एक बहुसंख्य प्रेक्षक आहे, या टीव्ही प्रेक्षकाला आपण दुरावतो. रामायणासारख्या महाकाव्यातील गोष्टी सर्वांनाच ठाऊक आहेत, पण मुद्दा असा आहे की रामायणासारख्या कार्यक्रमामुळं तामिळनाडू, आसाम, काश्मीर, महाराष्ट्र, गुजरात, ओरिसा यासारख्या भारतातील प्रदेशांना एका माळेत गुंफून एक सुंदर हार भारत मातेच्या चरणी आपण अर्पण करू शकतो. लोकांना करमणूक हवी यात शंकाच नाही, पण त्याच वेळी त्यांना इतर उपयुक्त माहितीचीही गरज असते. या बाबतीत त्यांना व्यापारी चॅनल्सचा अजिबात उपयोग होत नाही. त्यांना मदत होते ती जनहितार्थ माहिती देणाऱ्या चॅनल्सची. उदाहरणार्थ ग्रामीण कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, कायदेविषयक माहिती देणाऱ्या वाहिन्या. आणि याचा अर्थ असा नव्हे की ही सरकारची आपण मखलाशी करतोय. जे चांगलं काम आहे ते आपण दाखवलंच पाहिजे. ये करते समय हमारे को पूरा एहसास है कि लोगों को, आम जनता को, आम पब्लिक को काफ़ी परेशानी होती है, क्योंकि जगह जगह पे उसको पुलिस रोकती है, थोड़ा रोकती है, इंटरोगेट करती है, तो लोगों को काफ़ी इनकन्वीनियंस होती होगी. पर हम समझते हैं कि इट इज़ बेटर because it is in the interest of peaceful atmosphere in our city. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगवर अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. कोणताही कमर्शियल किंवा धंदेवाईक दबाव नसल्यामुळं ते सर्व स्तरातील प्रेक्षकांसाठी काम करू शकतात. खरी गोष्ट अशी आहे की निवडक कार्यक्रम पाहणारे लोक, प्रेक्षक हे उच्चभ्रू नसतात, तर विविध विषयात रुची दाखवणारे सामान्य प्रेक्षक असतात. त्यांना बहुआयामी कार्यक्रम हवे असतात.
पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून कार्यक्रमाचा मोठा आवाका उपलब्ध होतो. आपण लोकप्रिय कार्यक्रम पाहतो, तरी सुद्धा सर्वांना ते सदा सर्वदा पाहण्याची इच्छा नसते. संशोधनाचा निष्कर्ष सांगतो, 2/3 लोक खास निवडीशिवाय करमणुकीचे कार्यक्रम पाहतात. 1/3 लोकांना काहीतरी आव्हानात्मक वेगळे कार्यक्रम अपेक्षित असतात. व्यापारी दृष्टीनं कार्यक्रमाचं नियोजन करताना कार्यक्रमाच्या संख्येकडे पाहिलं जातं आणि त्यामुळं बहुरंगी कार्यक्रमांना प्रेक्षक मुकतो. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग हे लोकशाहीचं केवळ साधन नव्हे, तर लोकशाही प्रक्रिया जिवंत ठेवणारं महत्वाचं साधन आहे. अखेर लोकशाही म्हणजे तरी काय? प्रत्येक नागरिकाला हक्काची जाणीव करून देण्याबरोबरच ते हक्क बजावण्याची क्षमता त्याच्यात निर्माण करणं. त्यामुळं त्यांना हवी असणारी दैनंदिन जीवनाशी निगडीत माहिती, मग ती अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, काही असो, कोणत्याही क्षेत्रातील असो, ती मिळाली पाहिजे. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग लोकशाही वृद्धिंगत करणारं मोठं साधन आहे. 5 वर्षातून केवळ मतदान करणं नव्हे, विविध विषयावर संवाद, चर्चा घडवून लोकांना सक्रिय करून सुजाण करण्याचं ते साधन आहे. यांना शिकवायला पाठवायला पाहिजे. असं आहे, 7 कोटी रुपये याने वाचलेलं नाहीये. तुम्ही कोणाला न सांगता फक्त तुम्ही सध्या परिस्थिती सांगा. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग इज अ पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग हे लोकशाहीसाठी अति आवश्यक आहे. डेमोक्रेसी इज लोकशाही फॉर द पीपल हे लोकांचं भवितव्य घडवते. अँड देयर आर आज अनेक वाहिन्या मनोरंजक कार्यक्रम सादर करीत आहेत, एंटरटेनमेंट पण देश उभारणीचं काम कोण करणार? कोणीतरी देश उभारणीचं काम केलंच पाहिजे. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगला आर्थिक पाठबळ देणारी अशी एक निश्चित यंत्रणा नाही. कुठेतरी आपण समतोल हा साधलाच पाहिजे. व्यापारी प्रसारणामुळं वाहिन्यांना प्रेक्षकांच्या मताची दखल घ्यावी लागते. संपूर्ण आर्थिक पाठबळामुळं कार्यक्रमांचा दर्जा सुमार होण्याची शक्यता असते, असा आपला जुना अनुभव आहे. त्यामुळं व्यापारी प्रसारण, ज्यामध्ये प्रेक्षकांच्या मताची दखल घेतली जाते, आवडीची दखल घेतली जाते, बाजारपेठेचा विचार केला जातो, आणि पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग जिथं आपण आर्थिक पाठबळ दिल्यामुळं दर्जेदार आणि वेगळी कार्यक्रम निर्मिती करता येणं शक्य होईल, तिथं उत्पन्नाची अपेक्षा असणार नाही, अशा तऱ्हेनं समतोल राखता येईल. आता प्रसार भारती अस्तित्वात आली आहे. ती स्वायत्त आहे, त्यामुळं तिला सरकारी मदतीवर अवलंबून न राहता स्वतःचा आर्थिक स्रोत निर्माण करावा लागेल. दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रायोजकांना आकर्षित करून पैसा उभारावा लागेल. आणि हो, सामाजिक संदेश देण्यासाठी सरकारी यंत्रणा यामध्ये निश्चितच वाटा उचलू शकतील. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगसाठी एका सुरक्षित आर्थिक स्रोताची आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांच्याकडून अशा पद्धतीचे कार्यक्रम निर्माण केले जातील. महत्वाच्या घटनांचं थेट प्रक्षेपण, महत्वाच्या खेळांचं आयोजन, सिनेमा, सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रम. जागतिक अनुभवातून सिद्ध झालं आहे की दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम निर्मितीसाठी पब्लिक फंडिंग अर्थात लोकनिधीची आवश्यकता आहे. आपल्या श्रोत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगद्वारा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम निर्मिती करणं शक्य आहे. प्रसार वाहिन्या आणि सादरकर्ते हे अनेक दृष्टीनं लोकांसाठी जबाबदार राहिले पाहिजेत. प्रेक्षकांच्या गरजा आणि इच्छा यांचं प्रतिबिंब दिसेल अशा कार्यक्रमांची निर्मिती, सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचं काम वाहिन्यांनी केलं पाहिजे. ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे.
प्रशिक्षण ही अतिशय महत्वाची बाब आहे. आजवर पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगद्वारा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती आणि तांत्रिक प्रशिक्षण दिलं जात आहे. आपल्या देशात FTII यासाठी जबाबदारी उचलत आहे. गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं महत्वाचं आहे. फाउंडेशन कोर्समधून नवीन रुजू झालेले कर्मचारी, तसेच रेडिओ, प्रेस, सिनेमा या इतर माध्यमातून आलेल्या लोकांसाठी प्रशिक्षण दिलं जातं. तंत्रज्ञ आणि निर्मितीच्या इतर बाजू सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिफ्रेशर प्रशिक्षणातून टेलिव्हिजनचं बदलतं तंत्रज्ञान आणि कार्यक्रम पद्धतीविषयी प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. हार्ट अटैक कैसे होता है? हार्ट अटैक जो है पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग भविष्य काळातही निश्चितपणे बहुसंख्य प्रेक्षकांचं आणि श्रोत्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करू शकेल. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग सर्व घरामध्ये पोहोचलं पाहिजे. उद्देश आणि स्वातंत्र्य सांभाळून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती, समतोल साधणाऱ्या बातम्या, चालू घडामोडीवर आधारित कार्यक्रम आधुनिक नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. लोकांसाठी जबाबदार राहणं, राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र राहून संपूर्ण लोकसंख्येला वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे शैक्षणिक आणि मनोरंजक कार्यक्रम निर्माण करणं, व्यापारी दृष्ट्या जोखीम वाटणाऱ्या कार्यक्रमांची निर्मिती करणं, हळूहळू टेरेस्ट्रियल टू डिजिटल टेरेस्ट्रियल प्रक्षेपण आणि त्याचबरोबर उत्तम निधी उभारणीची व्यवस्था. सर्वात शेवटी आणि महत्वाचं, पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग करताना गुणवत्तेला अग्रक्रम देणं तसंच एकात्मतेचा संदेश पोहोचवणं आपण कर्तव्य मानलं पाहिजे. त्यामुळं गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल.